काहीच करीत नाही, फक्त पाया पडायचे पैसे गोळा करते. काय करते ते? दिंड्यांमध्ये 99% काम पोरं करतात. रावट्या टाकणं, रावट्या काढणं, भांडे भरणं. अहो महाराज, आता सुविधा झाल्यात. नाही तर 10 वर्षापूर्वी टँकर भरायला रात्री भरावा लागायचा. तोय बी 10-10, 15-15 किलोमीटर पोरं भरून आणायचे. मग सकाळी बिचाऱ्या दिंडीतल्या माऊल्या आंघोळी करायच्या. आज सुविधा झाल्यात. आता पैसा प्रत्येकाकडे उपलब्ध झालाय. आता पाणी सुद्धा सहसा लोक टँकरचं घेतच नाही, दिंडीला बाटली घेतात. आता सोय झाली. नाही तर दिंडीमध्ये महाराज दुपारपर्यंत चांगलं गाव लागेपर्यंत आंघोळी नसायच्या, पण भजनाचा खंड नसायचा. आता 99% काम दिंडीतलं पोरं करतात. भांडे घासणे, भांडे टाकणं, रावट्या भरणं. बाकीचे लोक काही करीत नाही. पण ही जुनी मंडळी नंगाटे महाराज, ती पोरांना जमूनच देत नाही. लई खोडीची. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं. गाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाढवूया पुढे तुझ्या नाही लागू. नाही तर एक वाक्य सांगतो, नाही तर एक वाक्य सांगतो तरुण पोरांच्या बाबतीत. तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. तरुण एक शक्ती आहे, पण एकत्र आली जर त्यांच्या कोण करून घेतलं तर ते एक ते खोडीचे लई. त्यामुळं सप्त्यात कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं, पंक्तीला येणाऱ्यांचं आणि पंगत वाढणाऱ्यांचं. माईकवर नुसतं सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही, पोरं बादल्या घेऊन पडतात. त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि करायलाच पाहिजे. 9 लोकांची ग्रामपंचायत असली तर 2 याडपाट का होईना बाया घ्यावा लागत त्या. चाल ग बाई चाल. तिला विचारलं सई, हो मग प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेतले पाहिजे. घ्यायलाच पाहिजे. जुनी मंडळी नागाट, त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धुर काढला तर ते काढायचे. तुम्ही खिडक्या खाल्या, चौकटी खाल्या, ते भांडे खातील. काहीतरी खा ना. त्या संघाचे भांडे तुम्ही खायचं आणि भांड्यातलंही तुम्हीच खायचं. हो पुन्हा एकदा गायकवाद कोणी जन्मडपाले कार्यक्रमाचे आयोजक, व्यासपीठ चालक व संयोजक, नियोजक, ग्रामस्थ, तरुण मंडळी, सगळ्या आजिवली आणि आजिवली परिसरातील लोकांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यावरी 5-7 गोष्टी देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. ए देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे. ए देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे. हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. बस देवा काही नको मला. देवा तू गरीब कर मला. देवा तू मला गरीब केलं ना चालेल. देवाने मला माहित आहे देवा, कारण जेवढे जेवढे आतापर्यंत गरीब झाले ना त्यांच्या घरी तू गेलाच. मला माहिती आहे ना देवा, मला माहिती आहे ना देवा. गरीब होती तर तू दळू लागायला गेला. गरीब होती तर तू भांडे घासू लागायला गेला. गरीब होती तर गौऱ्या वेचू लागायला गेला. गरीब होती तर तू बाळांपणाला गेला. अरे गरीब होता तर तू मांस विकू लागायला लागला. अरे तू नुसता मांस विकू लागायला लागला. अरे गरीब होता तर तू त्याचे शेले विणू लागला. आणि तू त्याचे शेले जर विणू लागला तर मला फक्त 2च गोष्टी दे देवा. माझ्या गालावरचं हसून येऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान देऊ नको. कारण मला माहिती आहे ना मी वैकुंठी नसे. एक वेळ भांडून बिंबाई नसे. मी तयापासी हरपला उसावा जेथे नामघोष बरवा करते मला. जिथं हाताने टाळीने मुखाने नामस्मरण चालतं तिथं देवा असतोच ना. मग एक सांगू देवा, मला काहीच नको देऊ देवा. फक्त शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची तहान भागू दे. शेतीत मोती पिकू दे. आणि प्रत्येकाच्या झोपडीतून आनंद निघू दे. एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. सप्त कमिटी गायकवादक सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत चाललं होतं अभंग कोणाचा एक का घेतला 2. आता आजच्या अभंगामध्ये आहे प्रार्थना. अभंगाला सुरुवात. पहिलं वाक्य आता फायनल. निर्वास दाढी जात काढ. पहिलं वाक्य. माणसावर संकट आली की माणसं देवाचा धावा करतात. मान्य मान्य नीट ऐका बरं का. इट इज ए सायकोलॉजिकल रोल. हा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. माणसावर संकट आली का माणसं देवाचा धावा करतात.
देवाचा नियम असा आहे, जो जास्त धावा करील त्याचं वाटोळं. उलट फिरा बर का. आपल्यावर संकट आलं देव, पण देवाचा असा नियम आहे, जो जास्त धावा करील त्याचं वाटोळं. कोणतं वाटोळं? भौतिक करायचं वाटोळं आणि आध्यात्मिक करायची प्रगती. आपली भौतिक झाली प्रगती, आध्यात्मिक झालं. आता आपल्याकडे लोक सुधारली. धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली, लोक सुधारली. लोक सुधारली, पण हरिपाठ पाठ नाही ना झाला, कारण आपली प्रगती झाली भौतिक आणि संतांची प्रगती झाली आध्यात्मिक. हो, मग दुसरं एक वाक्य आहे, देव मागणाऱ्याला कधी देत नाही आणि न मागणाऱ्याला कमी ठेवत नाही. ज्याने मागितलं ना त्याला देणार नाही, आणि नको त्याला इतकं देतो. एवढे एवढे पोहे खाले, लंकाच देऊन टाकली. सोन्याची नगरी काय देव आहे. हो, ज्यानं बायको पळवली त्याच्या भावाला लंका. सक्का जोडीदार सुदाम्या बिन भाकरीचा मारला. याला पोहे बांधायला फडके नाही, तरी त्याला नगरी सोन्याची देऊन टाकली. म्हणून दोन शब्द सांगतो, पहिला मुद्दा संपवतो. भौतिक कधी देवाकडे मागायचं नाही आणि आध्यात्मिक मागितल्याशिवाय राहायचं नाही. आणि आजच्या अभंगामध्ये महाराजांची प्रार्थना आहे. कशी प्रार्थना आहे ऐका. एक वाक्य पटलं तर हा म्हणायचं, कोणत्याही गोष्टीतून जर भांडण होत असेल तर माघार घ्या, हा जय. काय मत आहे तुमचं? माघार घ्या, जय आहे त्याच्यात. लावून धरा, वाटोळ आहे. भांडण आहे, नवरा बायकोचं भांडण झालं, हो द्या ना. तुम्हाला सांगतो, झालं आता, होतच तुमच्या माझ्या घरात. बायको जास्त भांडायला लागली ना, आपण फक्त तिच्या कपाळात राहायचं, शब्द सुद्धा बोलायचा नाही. ती पिसाळली का? पिसाळली का? ती इडी झाली का? नाही. अर्ध्या तासात ती आपाप गप बसल. जिंकलो आपण. तिला भुकू द्या ना जरा, तिचा पावर कमी होऊ द्या ना थोडा. ते आता पॉवरफुल ना, आणू द्या तिला. ए लहान आले पोरं पटकन. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आणि आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? गुरुवार केले का? गुरुवार केले ना? अरे काय बावळ्याचा बाजार झालाय. चारही गुरुवार केले का? काही फरक पडला का? एखादा गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली, मग काल झकमाराय गुरुवार का? पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग त्याला? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड वारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. मावलीच्या वव्या आहे, माझ्या नाही. वव्यानी डायकत जा. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतर न भजावे, तुम्ही तीर्थासी न जावे, तुम्ही स्वधर्माते जावे. देवाला बमलं तिनायचं काय उपयोग? काही फरक पडला का गुरुवार करून? सरळ बसायला आणाले पोरं पटकान, बैठे बैठे सावधान. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. या 2-4 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं, विकासाचं पहिलं पाऊल. ए पुरीने बोलायचं नाही, पोरानं पटकन बोला. ए 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप. करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला
हा पुढे पुढचा प्रश्न पोरण एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. अर्थ लोपले पुराणी नाश केला, शब्दज्ञानी विषय लोभी मनन साधना उगे काय उपयोग? माऊलीची वय माझी नाही, जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुष्टी काय काय उपयोग आहे त्याचा? कीर्तनाला मुद्द्याला सुरुवात झाली. आज कीर्तनाला घेतलेला अभंग कळलाय का? घेतला कळ कोणा गायक होता कुठे सगळ्या मंडळीला धन्यवाद. देव मागणाऱ्याला देत नाही, न मागणाऱ्याला कमी ठेवत नाही. भौतिक कधी मागायचं नाही आणि आध्यात्मिक मागितल्याशिवाय मग मागायचं काय? चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान कशाते? घुळ घुळ वाजते टाळा, घुळ घुळ वाजते टाळा, वाजते टाळा, जन जन जनानाथ रसाळ, जन जनानाथ रसाळ, सारा पाही वेळ, सारा पाही वेळ, देवला गोपाळदा, कैसा बसला बोल बोला, कैसा बसला बोल बोला, कैसा
ह्यानी का नाही माया विघ्नी ब्रह्माला म्हणता मी माझे खरे येतो संपत्ती ते भारे सात तारे माया विघ्ने भ्रमरा शांतीचा सुख झाले या शरीरा विठला मात विठला मात तळी काळा चारी बाजूला पुन्हा डोकं नाही लावायचं गाथ्याकून म्हणलं तर गाथ्याकून ज्ञानेश्वरीने म्हणलं तर ज्ञानेश्वरीतून काकड्यातून म्हणलं तर काकड्यातून आता फिटलं झालं आता फक्त प्रार्थना राहिली सुरुवात झाली पहा देवा मागणाराला देत नाही न मागणाराला कमी ठेवत नाही भौतिक मागायचं नाही आणि आध्यात्मिक मागितल्याशिवाय राहायचं नाही माझ्या तोंडातलं वाक्य 10 मिनिटापूर्वी असं आहे कोणत्याही गोष्टीत तुम्ही माघार घ्या जय आहे माघार घ्या काय फरक पडत नाही नवरा बायकोचं भांडण झालं तिच्या फक्त पाहत राहा बुमलू द्या तिला थोडं बुकू द्या ती काही पिसाळली नाही पण आज पाया पडून सांगतो आजच्या काळात मारामाऱ्या करणं भांडणं करणं खून करणं दरोडे करणं हे दिवस आज राहिले नाहीत आज नाही आज ते दिवस नाही आणि आज त्याच्यात मजाही नाही एखाद्याला तुम्ही 10 लाख रुपये घेऊन सुपारी घेऊन बोक्सू शकता बोक्सायला काय 15-20 मिनिटं लागतात कुठे बोक्सू शकता तुम्ही हायवेला टोल नाक्याला कुठे बोकसलं तुम्ही 10 लाख खर्चायला बाहेर थांबले पाहिजे हा विचार पैसे ठरवताना करा कारण आता 15 वर्षामध्ये कायदा कडक झालाय पोलीस यंत्रणा तयार झाली आणि आता पहिल्यासारखा कायदा राहिला नाही आणि तुम्ही ज्यांच्यासाठी काम करता ते विश्वासू राहिले नाहीत त्याच्यामुळे भांडणं तणणं करण्यात मजा नाही पाया पडून सांगतो जो माणूस माघार घेतो तो मोठाच होतो बंबाजीनं आणि रामेश्वर भट्टाने केलेला छळ म्हणजे जगद्गुरू तेव्हा जर तुकाराम महाराजांनी बंबाजीच्या 2-4 ठेवून दिल्या असत्या अजून पोलीस केस चालली असती
जाय तारखेला आणि ये घरी, जाय तारखेला आणि ये घरी. पण तुकोबारायाने एक केलं महाराज. काय? तुला काय करायचं ते कर, मी माझं भजन सोडणार नाही. जगत गुरु झाले. झाले का नाही बोला? जगत गुरु. नम्र व्हा, नम्र व्हा. महिला मंडळ, तुम्ही विहिरीत उडी टाकू नये, फाशी घेऊ नये, रेल्वे खाली उडी टाकू नये, ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. कारण तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधीही मरू शकता. मग 6 पुरुष मेल्यावर 3 बाया मरायलाच पाहिजे ना. तुम्ही मरा 50% आरक्षणानं, पण तुमच्या बापाच्या घरी मरा, दुसऱ्याला तकलीफ करू नका. मरा तुम्ही तुमच्या बापाच्या इरीत घरी टाका उडी, काय फरक पडत नाही आम्हाला. पण विनोद समजू नका, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी मराल ना महाराज, हे मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. हा काय म्हणत होता? तुम्हाला आता मला काय नाव ठेवायचं ते ठेवा, काय बोलायचं ते बोला, पण ते सत्यच आहे. माघारी जय आहे. 2 भावांची केस चालू आहे कचेरीत, वकीलही मिळालाय, पण दोघांना बीपी आहे. दोघं भावांनी एकत्र बसा, 1 फूट तुला जातंय का, घेऊन टाक, भांडण मिटून टाका. कारण आपल्याला माहितीये मी तोही फूट संगण येणार नाही आणि आपणही नेणार. दोघही समाधानानं झोपतील. पण काही लोकांचा धंदा आहे मिटून द्यायचं नाही. थोड्या करता काय मिटवायचं बा? आता पार कडाऊ केस आली, 5-50 जातील, पण त्याची जिराव. आणि 90% लोक जिरवण्यापायी भिकारी झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी जमिनी घेऊन हॉटेल टाकलेत, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. केरळवरून आलंय, एवढंच आहे. हवा भरतय, त्यानं गुंठा घेतलाय हवा भरण्यावर. आपण गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली, त्याच्या का हवा भरितोय? हा विनोद नाहीये महाराज. हो, जरा विचार करण्याचे दिवस आज आले. तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे, मला देव भेटायचाय, पण देव भेटण्यासाठी हरिप्राप्तीशी उपाय संतांशिवाय भेटू शकत नाही. येतं मान्य ना? पण संत हे मागच्या जन्मीच्या पुण्याईच्या संचयाशिवाय भेटू शकत नाही. इथं परत घोटाळा आलाय. असं बरळायचं नाही माझं देवाने वाईट का केलं. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं महिला मंडळ. पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहिती झालं, त्याला गुड्डी गेली काय, बापानंच व्हॉट्सअपला पाहिलं, गुड्डी तर गायब नाही. 10 मुलगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर त्या मुलीची आई सांगायची पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं. तक्रार आली तर तू येईन मी आहे. आता ह्या 10 वर्षापासून पुरीची आई सांगते एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, आता पाहुणा इकडे घेऊन ये, पण तो कष्ट करायचे नाही. आता बोलून टाकू का? 90% मुलींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. फक्त कीर्तनात बसलेली कोणती बाई बसले तिला म्हणू तू बोटवर कर का 8 दिवस तुझा तुझ्या पोरीचा फोन नाही, अशी कोणती बाई आहे तिला म्हणा बोटवर कर, मी सत्कार करतो तुझा, कर बोटवर. जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, बोल कर वर. करा ना, जाऊ दे मा दिवसभराचं काम होईल, एक जाईल, जाऊ दे चला, होय ना. विनोद समजू नका. हा तुम्हाला हसण्याचा विनोद वाटेल, पण तुम्ही सगळं बदलू शकता. महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या आणि मुलीच्या कपाळावरचं प्रारब्ध कधी बदलू शकत नाही.
तुम्ही ते बदलवण्याचा प्रयत्न सुद्धा कधी करायचा नाही. जर आजपासून तो पोरीच्या घरी फोन केला, पुढच्या सप्त्याला तू राहत नाही हे ध्यानात ठेव. तुझं वर शस्त्रातच येणार, तू कशावर लिहून ठेव. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ज्याच्या मुलीच्या सेवा करायला दाशा होत्या, ज्याच्या मुलीच्या अंगावर कपडे घालायला दाशा होत्या, त्याची मुलगी प्रभू रामचंद्रानं स्वयंवरात जिंकली आणि बापाच्या समोर मुलगी वनवर्षाला वल्कले नेसून नेसली तर राजा जनक शब्द सुद्धा बोलला नाही. विद्वान माणूस होता जनक. जनक स्वतःची मुलगी वनवासाला निघली तर एक शब्द बोलला नाही. अरे आत्ताचा जनक असता तर रामाचा कानफाड फोडून टाकला असतं. हलकाटा तू वनवासाला चालला, मायापुरीला दुसरा राम. पुढं रामाला तोटा गेलाय. गल्ली गल्लीत बोंबलत हिंडा, त्यात राम बायका मिळालं. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणं. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल. पण इथं मार्मिक एकच वाक्य जाणकार वारकऱ्याच्या ध्यानात येईल. जनकानं अभ्यास केला होता. माझ्या मुलीच्या कपाळावर जे लिहिलं गेलंय ते मी काय माझा बाप सुद्धा बदलू शकत नाही. कारण जे घडणार आहे ते. आणि यदा कदाचित माझी मुलगी जर वनवासाला गेली आणि ती जर इतिहासात अमर झाली तर याच्यापेक्षा काय असावं. झालीच. पतीवरते जे नंबर झाली का नाही. महिला मंडळ, आपल्या दरवाजा पुढे भिकाऱ्याचं पोरगा रडलं तर माणसं त्याला जवळ घेत नाही. आपण त्याचा मुका घेत नाही, त्याला बिस्किट देत नाही, त्याला भाकर देत नाही. पण ह्या जगात महिला मंडळ एक आई अशी झाली महाराज, का त्या आईनं मुलांना जन्म दिला, पण ह्या जगातला एकाही बाईला का पुरुषाने त्या मुलाचा गाल ओढला नाही की कधी प्रेमानं जवळ घेतलं नाही. नाही घेतलं रे. अरे गाल ओढायचं जाऊ द्या, मुका घ्यायचं जाऊ द्या, एक प्रेमाचा शब्द सुद्धा ह्या समाजाने दिला नाही. अरे नका देऊ प्रेमाचा शब्द महाराज, पण जेवण दिलं नाही. जेवण. ती 4 मुलं, एक विश्वाचा गुरु ठरला, एक जगाची आई ठरले, एक जगाची आई ठरले, एक ब्रह्मदेव ठरला आणि एक आदिमाया शक्ती ठरली. निवृत्तीनाथ विश्वाचा गुरु ठरले. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीनाथ. विश्वाचा गुरु निवृत्तीनाथ ठरले. जगाची आई ज्ञानोबा राया ठरले. एक वाक्य सांगतो, पटलं तर हा म्हणा. समाज ज्यांचा छळ करतो त्यांचा देव स्वीकार करतो, आणि समाज ज्यांचा उद्या उद्या करतो त्यांचा देव वाटोळा करतो. इंग्रज गेल्यापासून 15 निवडणुका झाल्यात, अजून एखाद्या खासदाराला विमान आलं का नाही आला नाही. पाया पडून सांगतो, नुसती कीर्तन ऐकू नका. मला देव भेटायचा आहे पण संतांशिवाय नाही ना. कारण देव सहज भेटायचं ना. कोणी उठायचं पाखवाद वाजायचं, कोणी उठायचं कीर्तन करायचं. बापाची पेंड आहे. कोणी उठायचं नाही पोरला पकवा शिकवा. पकवाद्याचं याडं निघलं, तुझं कुठं शिकतो. कोणी उठायचं नाही पोरला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा कचा क्वाटरी आणतात. मावळ्याचा बाजार, माऊलीची ओवी माझी थोडीच आहे का. अरे मुडा हुनी बीज काढले, निर्वाळी भूमी पेरले, ते सांडी विखुरी गेले ते काही. असं चालतं का. कोणी उठायचं मला रामायण शिका, झक मारा शिका. मागच्या जन्मीच्या पुण्याचा उदय काळ आल्याशिवाय ही गोष्ट करू शकत नाही. काय म्हणते तुमचं. उद्या तुम्ही काही करायला लागले त्याला काय किंमत आहे. 6 वर्ष काही पोरं आळंदीत राहिली, फक्त धोतारच नाही असाय शिकली, गाजर येत नाही काही. आणि इथं भात लावणाऱ्या बायच्या गवळणी पाठ आहेत 100. म्हशी वाळणाऱ्या शेतकऱ्याच्या 9 का मालिकेचा काकडा पाठ आहे. माणसं फक्त खरं नाही चालत लोकांना. संत भेटायचे आहेत ना, मागच्या जन्मीच्या पुण्याशिवाय भेटू शकत नाही. देव भेटायला नारदाला 2 जन्म लागले. 2 जन्म नारदाला असं उठायचं नाही. हे काय, हे काय, 2 जन्म लागलेत नारदाला देव भेटायला. पहिल्या जन्मामध्ये नारद जन्माला आला, वडील गेले, आईनं सेवा केली साधूची, आईला सर्प देऊन झाला, साधू प्रसन्न झाला, पहिला अवतार संपला.
आणि दुसरा अवतार ब्रह्मदेवाच्या घरात जन्माला आल्यावर देव भेटला. मग नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. इथं मला समजा 7 दिवस आपण सप्ताह केला ना, घोट घेतला नाही. सात दिवस पेलो नाही आपण. 7 दिवस पेलो नाही, 7 दिवस काही 7 दिवस काही खाल्लं नाही, 7 दिवस काही पेलो नाही. पण काला झालो मागची पुढची कसर काढल्याशिवाय असं चालतं का महाराज? नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. साखळी आली म्हणून आवडतीनं त्याला ढकलून दिलाय. त्याचं वय 5 वर्ष आहे. त्याचं वय 5 वर्ष आहे. आणि तो आईला विचारतोय, आई मला मांडीवर का ग बोतलं नाही? बाळा अशी मांडी मिळव रे का ज्या मांडीवर तुला कोणी ढकलू शकणार नाही. आई अशी मांडी मला कुठे मिळेल ग? नाही ना बाबा, संत भेटल्याशिवाय देव नाही. निघालेलं बाळ रस्त्याने चाललंय, वय फक्त 5 वर्ष आहे. निघालेलं बाळ रस्त्याने चाललंय, निघालेल्या रस्त्यात नारद भेटले. बाळा कुठं नाही? देव भेटायला. फरक झाला तुझ्या डोक्यात? अरे दाढ्या जटा वाढून मेली लोक त्यांच्या सपनात देव येईल. तू असा येडेवानी काय करायला लागला? तुला देव भेटायचा ना? नाही नाही. भेटायचा का? नाही नाही. तुला देव भेटेल रे, भेटाल, पण तो वनात भेटेल. कुठं भेटेल? द्वादश ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र घेऊन टाकला, मंत्राचा जप केला. पहिल्या महिन्यामध्ये फक्त पडलेल्या झाडं खाय म्हणजे हिरवी फळं खाली, दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त खाली पडलेले खाली, तिसऱ्यात पानं खाली, शेवटच्या महिन्यामध्ये फक्त हवेवर जगला. साक्षात पांडुरंग भेटला. मला गोष्ट सांगायची नाही, नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. ध्रुव बाळाला देव भेटायला 5.5 महिने लागले. आता चला थोडं माग नारदाला देव भेटायला लागले 2 जन्म, ध्रुव बाळाला देव भेटायला लागले 7-5 महिने. पण राजा परीक्षितीला देव भेटायला लागले 7 दिवस. आता उलट फिरा, नारदाला लागले 2 जन्म, ध्रुव बाळाला लागले 5.5 महिने. नारदाला लागले 2 जन्म, ध्रुव बाळाला लागले 5.5 महिने. राजा परीक्षितीला लागले 7 दिवस. खटवांगरायाला लागला 1 तास आणि भीमाला लागला 1 सेकंद. वर गेलेली गदा खाली येईपर्यंत पठ्याला वाचो रे मर्शी. 1 सेकंद. आणि या सगळ्यांना देव जो भेटला, तेवढे जेवढे पुण्यवान होते, त्या पुण्यवानांची सेवा करण्याची प्रार्थना माझी आहे. कारण ते कसे Oh
जन्म 5.5 महिने 7 दिवस 1 तास आणि 1 सेकंद एवढ्यांनी जो देव मिळवला ते तर सगळे पुण्यवान आहेतच, पण त्यांची मी जर सेवा केली तर माझी आतली घाण बाहेर जाईल असं साधन सांगा. एक ओवी आहे त्याला, जड झडोनी वाईला एक भक्तीची वाटे जे पावसी अव्यंग निजनामाची. अजून एक ओवी आहे, जो मज वय अनन्य शरण आणि त्याचे निवारे मी. बस फायनल झालं. आता तिथं एक शब्द आलाय, द्वैताची झाडणी आणि ज्यांचं द्वीत गेलं लक्ष्मी प्राणी दुर्लभ प्राणी दुर्लभ इतने मनामी प्राणी दुर्लभ लक्ष्मी आडकाठी ज्यांची आहे असे बाहेर नाहीत, आत आहेत. त्याला ओव्या आहे 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्या. जळेविण बुडविती, आगेविण जाळीती, दोरेविण बांधिती, शिखलेविण रोविती, पाशकेविण गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. हे गाणं नुसती कीर्तन काय का तुम्हाला मोठमोठे सप्ते करून फक्त आम्हाला फायदा झालाय, तुम्हाला काय फायदा आहे? लोकांनी बदलायचं नाही असं ठरून टाकलंय आणि आम्ही फुकट करायचं नाही असं. कोटी सगळं अन्नदान बिन्नदान जर घडलं धरलं तर कोटीचे सप्ते आहेत. आज एवढ्या लोकांना अन्नदान म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही, पण लोक जसेच्या तसेच, फक्त यानं त्याला नाव ठेवीत त्यानं त्याला नाव ठेवीत. आजचं कीर्तन झालं का उद्याच्या बाबांना म्हणायचं त्याच होतं का? द्वैताची झाडणी गुरुवीन काही पथ्य पाळायचे महाराज, आयुष्यात कधी कोणाला नाव ठेवायचं नाही. काय होत नाही, काय होत नाही. लोकांना नाव ठेवतो, लोकांचा काय प्रश्न नाही. आपण आपलं नाव दिला, आपली मस्ती जिरवायची, फायदाच आहे. सुखे सेवू ब्रह्मानंद गौरव नाम सेना
घोटाळा आलाय. एक ओवी आहे, पाठ आहे तुमच्या. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञानी आत्मदर्शन. हा, एवढे पाठच करून ठेवा. फक्त आपल्याला एकच भाग लागत आहे त्याचा. गुरु तेथे, चंद्र तेथे, शंभू तेथे, संत तेथे, विवेक, दया तेथे, धर्म. बस, बाकी काय करायचं आपल्याला. आतली घाण बाहेर गेली का आतला देव जागा झाला. म्हणून तो ओवी लिहून ठेवली. मजरू दई सद्गुरु जेने तारिलो. हा काय प्रश्न राहिला. अशा पुण्यवानाची भेट व्हायला पाहिजे, एवढीच माझी प्रार्थना आहे. ज्यांनी देव भेटवला त्यांची भेट होता. आता तुम्ही आमच्या नादी लागून आमचंच वाटोळं झालंय असं नाहीये महाराज. ते तसं नाहीये. परमार्थ हा कधीही तीन गोष्टी सांगून ठेवतो. माणसाचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, प्रयत्न चांगले पाहिजे, आणि मागच्या जन्मीचं संचित भक्कम पाहिजे. मान्य. पहिली गोष्ट प्रारब्ध उत्तम पाहिजे, दोन प्रयत्न चांगले पाहिजे. प्रयत्न नसलो काय उपयोग. तब्येत मोकारण कुस्त्या खेळानं काल जातो शाळेत माराय. वॉर्निंग बेल झाल्यावर पुरवणी बांधावा. तो वॉर्निंग बेल झाल्यावर पुरवणी घ्यायला उठला, लिहितो का घरी गेलो बावळा. अहो शाळेत डोकं चालत नाही तर ग्राउंड मध्ये जावा, ग्राउंड मध्ये नाही डोकं चालत तर शाळा सोडून द्यावा. गाडी का पैलवान व्हा, MPSC द्या, UPSC द्या. जे आवडत. तुला पैलवान की आवडते का अभ्यास. काहीच नाही आवडत. PUBG आवडतो. या असं झालंय. तू कितीला आहे रे. नवीला आहे तू. दहावीला आहे का. सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे. हा चियारा मराठी मिडियमचा आहे तेच. तू मराठी मिडियमला आहे. आठवीला आहे तू. हा लगेच चेहऱ्यावरून सांगितलं ना. सेमीला आहे तू. सेमीला आहे तू मराठी मिडियमला. तू मराठी मिडियमलाची. सहावीला आहे तू. हा लगेच लक्षात येतं ना ते. मी असं चेहऱ्यावरून टोटल इतिहास सांगणार मला. त्या बाई इंग्लिश मिडियमला हे इंग्लिश मिडियम लगेच लक्षात येतं ना. इंग्लिश मिडियमचे चेहरे कधी फ्रेश नसतात. जागतिक लोड असतो त्यांच्यावर, जागतिक लोड. मराठी मिडियमचे चेहरे फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. घरून जायचं आणि तिथं भात खायचं, परत घरी यायचं. नापास होत. नापास होत नाही. दहावीला कोण कोण आहे तुमच्यात. तू एक दहावीला आहे. तू एक दहावीला आहे. मराठी मिडियम आहे तुम्ही. तू दहावीलाच आहे ना. हा लगेच चेहरा सांगतो ना तू दहावीला आहे. तू दहावीला आहे. हा लगेच सांगतो ना. तुम्ही चेहरा सांगतो ना तू दहावीला आहे. तुम्ही 4 जण सांगा मला. विज्ञान पेपर 1 मध्ये केपलरचे नियम किती आहेत. इकडे बोलत नाही, तुमच्याकडे नंतर विचारतो. विज्ञान पेपर 1, विज्ञान पेपर 1 10वी भाग 1 प्रकरण नंबर 1 केपलरचे नियम किती आहेत. 3. प्रकरण नंबर 2 मेंडेलिफच्या आवर्त सारणीचे नियम किती आहेत. बरं 10वीच्या 4ही पोरांना एकच रिकामी जागा विचारतो. टिंबटिंबने अष्टकाचा शोध लावला. प्रकरण नंबर 2 पेपर नंबर 1. इयत्ता 10वी पेपर नंबर 1 प्रकरण नंबर 2 टिंबटिंबने अष्टकाचा शोध लावला. करेक्ट. न्यूलँड. टिंबटिंबने त्रिकाचा नियम मांडला. टिंबटिंबने त्रिकाचा नियम मांडला. इकडे पोरांनी बोलायचे ना, आता पोरी. टिंबटिंबने त्रिकाचा नियम मांडला. इयत्ता 10वी प्रकरण नंबर 2 पेपर नंबर 1. टिंबटिंबने त्रिकाचा नियम मांडला. काल जात शाळेत. अरे येडपटा हो. डोबे रायनरनं त्रिकाचा नियम मांडला.
न्यूलँडनं अष्टकाचा नियम मांडला आणि आधुनिक अवतसण्याचा मेंढे लिहून मांडला. 4 नियम सांगू तुम्हाला एका मिनिटात. सांगू का नको? सांगू का नको? सांगू का? 10वीचे पोरं सांगू का? सांगू का? डोबे रायनरचा नियम आहे का? त्रिकाचा 3 मूलद्रव्य चढण्या अनुक्रमाने मांडले असता मधल्या मूलद्रव्यात 3 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडले असता मधल्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांचा सरासरी इतका असतो. याला डोबे रायनरचा त्रिकाचा नियम म्हणतात. 8 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडले असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्म समान असतात. याला न्यूलँडचा अष्टकाचा नियम असे म्हणतात. मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे फल आहे, त्याला आवर्त साधण्याचा नियम म्हणतात. आणि मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्ती फल आहे, याला दीर्घ सारणीचा नियम म्हणतात. दहावीला मी का तुम्ही? येड्याचा बाजार. माझ्या 9वी आणि 10वीचे भाग 1 आणि भाग 2 4ही पुस्तकं पाठ आहेत. 9वी वाला कोण येत आता काला कबूल होईल जग मार. ते म्हणतील आता आम्ही शाळेतच जातील. एक नाही तू कच्चाच आहे, तू काय हुशार नाही, तुला चेहरा सांगू. तू 7वीला आहे, तू 9वीला आहे का? सेमीला आहे तू? मराठी मीडियमला आहे का? 9वीलाच आहे का तू? कार्याचे एकक हा गोंधळ घाबरू नको, मी सांगतो ना तुला. कार्याचे एकक जूल, मी MKS मध्ये CGS मध्ये येऊ न्यूटन म्हणजे बलाचे एकक न्यूटन, कार्याचे एकक जूल, आर्ग, डाईन, चाल, वेग, त्वरण, संवेग, संवेग परिवर्तनाचा दर, न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. इयत्ता 9वी विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 2 3 4 5. काही उपयोग हा? तू कितीला आहे? 7वीला आहे का? सेमीला आहे का? मराठी मीडियमला आहे? सेमीला आहे तू? हा सेमीच आहे. हा काय माईक? याच्यात एनर्जी कोणती आहे? इलेक्ट्रिक. करेक्ट. आता माझं तोंड याच्यावर आदळलं, लोकांना आवाज गेला, आता एनर्जी ट्रान्सफर झाली का एनर्जी निर्माण झाली? एनर्जी. मग इंग्लिश मीडियम वाले कुणी असले तर बा पोरपुरी, सीबी वाले इंग्लिश मीडियम वाले मी नियम सांगतो त्याचं नाव सांगायचं तुम्ही. हा एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज कॉल्ड. Energy neither created nor be destroyed but it converted into one form to another form it is called. न्यूटन्स थर्ड लॉ. चूक. न्यूटनचा थर्ड लॉ असा आहे, ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट द डायरेक्शन्स आर अपोजिट. इट इज कॉल्ड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आणि मी सांगितला तो नियम असा आहे, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्टेड इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. आणि हा नियम न्यूटनच्या अगोदर ज्ञानोबाने सोडून काढला होता. झाडे लावावी, वृक्षे लावावी, जलाशय. कोण तपास करते? जात्या शाळेत, खात्यात घरी 70ची पल्सर फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट. माझाटून गेलं ते. बापानं 100 द्यायचे पेट्रोलला, वरून हिनं 100 द्यायची. इथं लई खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते, तो जसा आहे. आता 70ची पल्सर, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट. ते काल हरिपाठ करीन. ते 90 पेणार, 90 हाणणार,
मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. आता घरी करते नाही पोरं वाढदिवस, त्यांना बाप नाही ना. मग आता यांची वाढदिवस धाब्यावर सुरू झाली. केक ठेवायचा खाली, केक त्याच्यावर सामुदायिक लघवी करायची सगळ्यांनी. तो केक आणि लघवी एकत्र करायची आणि तो प्रसाद म्हणून एकमेकाला द्यायचा. हॅपी बर्थडे टू यू. बोला पोरांनो, खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? आपले भक्त खोटं नाही बोलत. ही वाईट परिस्थिती झाली. कीर्तन नुसते ऐकू नको, याला कुठंतरी कंट्रोल करायलाच. लोकांचं म्हणणं काय, बा इंदुरीकर काही बोलतो, मी पागल आहे का? काही कसं बोलन, फक्त खरं बोलतो. हे झालंय वाटलं. महिला मंडळ आजच्या कीर्तनात 3 गोष्टी ऐकाल तुम्ही तर बोलायचंच बंद झाल्या. एक पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. आणि 3 पाया पडतो तुमच्या वाणी जपून वापरा. घरात भाषा जपून वापरा. आणि पाया पडतो तुम्हाला बोलायचं, सासू सासऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्हाला काय अधिकार आहे? तुझा नवरा आहे, तू सांभाळायचा. ज्याच्याशी तुला लग्न केलं तो खिलारी, तू पाहिजे तसा वापरायचा. सासू सासऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? तू काय तिकडून टेम्पो भर भांडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली का? आणि तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं लग्नातलं सांग ना मला. कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाणचं तंगड निघेलच होतं, आणि सोफा शेट तर वाकेलच होता. काय आणलं? पाया पडून सांगतो, महिला मंडळ कधी सासू सासऱ्याला बोलायचं नाही, कारण तो अधिकार तुम्हाला नाही. नाही तुम्ही किती शहाण्या जरी असल्या ना आपल्या नवऱ्यापाशी, त्याला बोला ना. तो बिचारा नाही म्हणला कधी काय. त्याला लावा ना भांडे घासायला, पहा कसं घासील. त्याला लावा ना कपडे धुवायला, त्याला लावा ना फरशी पुसायला. एक पटलंय 3 गोष्टी काळाची. आता तुम्हाला सांगतो 3 गोष्टी. एक अंगातली ताकद जपून वापरा. पाया पडतो आता मारामाऱ्या करण्याचे, दंगली करायचे, टपरे पेटवायचे, आंदोलन करायचे, मोर्चे काढायचे दिवस राहिले नाहीत. हो, अंगातली ताकद जपून वापरा. माझटल्यावानी करू नका. आमची 100% जनता सीसी कॅमेरे ते सध्या. जर टपरी बिपरी पेटावतो ना, क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. एक अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही घालू नका. लक्ष्मी चंचले 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. लक्ष्मी जपून वापरा. आता 2019ला आजीवलीच्या सप्त्यात एवढ्या प्रचंड समुदायामध्ये पाया पडून सांगतो, मी तुमच्या मुलासारख्या, थोडं वाईट वाटेल तुम्हाला, पण नको त्याच्यात पैसे खर्च करू नका. आजपासून ठरवून टाका, लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरिबाच्या 2 मुलांची 10वीची फी भरा. सगळ्या लोकांका मोबाईल आहे की नाही? मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी केव्हा तमाशा आहे. कशाला पत्रिका छापिता? काय पत्रिकेत 500 नावं छापायची गरज आहे? पैसे कुणीकडे घालीत नका बसू बावळाटवानी. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. येड्याचा बाजार. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. आम्ही घालतो गाऊन आणि घेतो वाढण्या. नावळी तो मुंडके. आता कसंही जगायचं आणि काही जगायचं. काय किंमत आहे त्या जगण्याला? सांगा. हा विनोद आहे का? कशात पैसे घालायची काय गरज आहे? चांगले बसून लोक जेवत होते, उभ्यानं जेवण सुरू केलं हलकट क्वालिटीचं. आणि ते वर नाला एक ताटली हातात घेत भात, पान फट दिलं.
एकाला भातच सापडा ना ते ताटलीच घेऊन घरी गेलो. चांगले गोल गुलाबजांबू होते. गुलाबजांबू आता असा नाही राहिला. आता कसं झालं पप्प्या गुलाबजांबू? हा, चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राजा एवढा, राणी राजा नीटबोट कर राजा एवढा, आणि राणी डोळा नको दाखवू. काय काय म्हणते राणी एवढी एवढी, राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. कशातही पैसे घाला. आता एक लग्नात फाजील पद्धत आली, तुमच्याकडे आली का नाही का? पण आमच्याकडे आली. लग्न लागायच्या टायमाला, मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय असं, आज तुम्ही केलं ना असं कीर्तनकार यायला, तसं गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99 झालाय ना, तर 35लाच होता पहिला, आता 100ला आहे ना. 99 नाही म्हणजे 100लाच. 100 तेवढ्यालाच आहे का आता. आणि त्या नवरदेवा माग खांब्यासाठी लटकेल 2-4 पोरं, त्या नवरी माग त्या 2-4 याडपाट पोरी. इतका मेकअप. लग्न नवरीचं कलवरी जाती ब्युटी पार्लर. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागत्या पोरीनो, 4. पहिले फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागतं. असा 21 दिवसाचा कोर्स आहे तो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे, आणि हेअर सिटिंग म्हणजे असं असतं पोरीनो, पूर्ण केस मोकळे करायचे, पूर्ण मोकळे धुवून घ्यायचे, आणि त्याला इथं मध्ये एक फुगा करायचा. ही भाग इकडे दाबायचा आणि एक इकडे दाबायचा, याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे एकच बाजू पॅक करायची इथली, आणि एक बट वाटव आली पाहिजे, याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता काय माग आणि मग त्याच्या तोड बँडवाला. बाहेर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. जमलं नाही बोल? जमलं ते मग खरंच जमलं का? वन्स मोर. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का? फुलं टाकी द्या. अहो ते बेवडे, मला आशांची पूजा घडू दे,
की ज्याने ज्यांचं द्वैत गेलंय जेही द्वंद्वाधिक दुरावले असं मला काय दाखव घरी जायचा विचार नाही का? आतल्या खुणा कोणत्या? आता इथं आलंय अंतर्लक्षण आणि बाह्यलक्षण. माळ घालणं, गण लावणं, पोथी वाचणं हे बाह्यलक्षण झालं. तीर्थाला जाणं, दिंडीत जाणं हे बाह्यलक्षण आहे. पण दया अंतर्लक्षण आहे. क्षमा अंतर्लक्षण आहे. पुरावा असा आहे त्याला 12व्या अध्यायात, जेत जेत दया आणि शांती वस्ती आलिया एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माळी. जिथं दया आहे, जिथं शांती आहे
तिथं देव आहे. आणि पुन्हा 9वा अध्याय असं सांगतोय, मी वैकुंठी नसे वेकळ भानुबिंबाई, पण मी तयापाशी हरपला घेवसावा, जेथे नामघोष भरवा मला दुसरं काही नको. अंतरून निर्मळ असणारे संत भेटले. मला नक्की खात्री आहे, देवा तुझी कृपा झाली तरच संत भेटतील, आणि संताची कृपा झाली तर तू भेटशील. हे तर अवघड आहे. चंद्रामृत सुका शेवे, असता जाता रवी हे घडणार नाही. पण तू जर कृपा केली, काय नोवे करिता तुझ आता राखे माझी लाज, मी तो अपराधाच्या राशी शिका जो अंगुष्ट जोपाशी. मी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जरी मी पापी असलो तरी देवा उद्धरून नेण्याची ताकद तुझी आहे. मग तू एक कर ना. संत भेटले, संत भेटले, संत भेटले, भेटले संत, पण ते भेटले तरी बाह्य रंगाचे भेटून उपयोग नाही. संत अंतररंगाचे भेटले. बाहेरून भेटतील, भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. असे संत भेटतील तुम्हाला, पण जन्म मृत्यूचा फेरा चुकवणारे संत भेटणार नाही. आणि जन्म मृत्यूचा फेरा चुकवणारे संत भेटायचे असतील तर त्यांना देवळात पाहायचं नाही, मरदुर्दयी. आता लोक म्हणतात देव भेटत नाही, देव भेटत नाही, तरुण पोरं बिघडले, तरुण पोरं बिघडले, असं नाही महाराज. आपण फक्त पोरांना नाव ठेवतो, पोरीला नाव ठेवतो, पोरी बिघडल्या, पोरं बिघडले, पोरी बिघडल्या, पोरी बिघड. आई बापांचे दोषच कोणी बाहेर आले ना. आज मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आई बापांना पोरांशी बोलायला वेळच नाही. दोघं नोकरीला असतील तर ते घर म्हणजे स्मशान. पोरांशी बोलायचंच नाही. अर्धा तास आईनं मुलीशी गप्पा मारायला काय हरकत आहे, तिचं मन मोकळं करायला काय हरकत आहे, पण आईला वेळ नाही. अहो पोरांचं सोडा, एका खाटावर बसणारे नवरा बायको दोघं एकमेकाशी बोला ना. एका कोपऱ्यात नवरा बायको बोला ना. नवरा टिकलाय पबजी मध्ये आणि बायको गुतली टिकटॉक मध्ये. काय अवस्था झाली मला. बरं, हे मोबाईलमुळं फार लोक पागल झाले. आता हे भजने बिजने टाळकरी मंडळी आहे ना, ही 11च्या पुढं थोडं कीर्तन गेलं असं तोंड बारीक करत्या, आयला का म्हणून उरकीनं काय नो. आणि हे कीर्तन संपल्या झोपती नाही. 1.5 तास मोठं चालितात. काय त्या मोबाईलचा नाद लागलाय मारा. लग लावून गेला माणूस, फोन आला, त्यांच्याही सुद्धा खोली नाही हो. बुटात पाणी गेला. केवढी तरा झाली. पोरग झोळीत रडत आहे, ए त्याला भूक लागली. ए पोरग झोळीत रडत आहे, त्याला भूक लागली. आईनं पोरग झोळीतून बाहेर काढलं आणि फरशी उठवलं, गॅसवर दूध तापवलं, ताटात थंड केलं, बाटलीत भरलं, बुज बसवलं त्याला आणि पोराच्या तोंडात द्यायला गेली. आणि खाली पोरग बसलं होतं, अशी वाकली खाली. तेवढ्यात फोन आला. आता पोराला दूध देणं महत्वाचं आहे का नाही. ती वर बोलत राहिली. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं तिचं. काय ह्या मोबाईलनं तमाशा केला महाराज. अहो कुणी बोलानं, कुणी हालानं, कुणी. आणि या सगळ्या गोष्टीमुळं संतांशिवाय पर्यायच नाही. विठोबा
न सेवक जे द्वंदाधिक दुरावले ऐसे वर्म मज धावे नारायणा अंतरीच्या खुना पण कधी बहु घ्या आहे बापा पंढरीनाथा मला अंतरंग द्विताची झाडणी गेलेल्या संताची सेवा तर घडू दे कोण पुण्य यांचा पण पहिली गोष्ट संत भेटत नाही पण तो कृपा केली की जेव्हा भेटल्याशिवाय आता 2019 आजिवली परिसरातील गायकवाद कोणी सगळ्या मंडळीने महिला मंडळ 3 गोष्टी बाकी परत ऐका पाणी जपून वापरा वीज जपून वापरा वाणी जपून वापरा पुरुष मंडळी ताकद जपून वापरा पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा आणि तरुण मंडळीच्या पाया पडतो सगळ्या 10वीच्या पुढच्या पोरांच्या मला मूर्ख म्हणा मला हलकट म्हणा मला बेशरम म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण पोरानो पाया पडतो काळ बदललाय निसर्गावर राहण्यापेक्षा आता आंतरिक बदल करा आता लय आयुष्यभर शिकतही बसू नका नोकऱ्या लागणार नाही ते झटे करू नका आता व्यवसायाकडे वळा आणि स्वतःचं आयुष्य कमी आहे फक्त पोट भरायची कला प्राप्त करा बापाच्या इस्टेटीवर बापाच्या इस्टेटीवर जगण्यापेक्षा जरा स्टँडर्ड जगा आणि महिला मंडळासाठी एक वाक्य सांगतो 10-15 वर्षाची स्त्री पूर्वीची स्त्री आजची राहिली नाही 15 वर्षापूर्वी महिला मंडळ मुली स्त्री फक्त चूल मूल आणि शेळ्या बकऱ्या मशीन भात लावणे एवढीच होती आजची मुलगी राष्ट्रपती आहे आजची मुलगी PS आहे आजची मुलगी SP आहे आणि याला 2च गोष्टी जबाबदार आहे एक सरकार आणि 2 त्या मुलीचे आई वडील सरकारनं स्कोप दिला आणि आई वडिलांनी आधार दिला मुलगी पुढे गेली आई वडिलांनी शिक्षणाचा आधार दिला आणि तरुण पोरं मिळेल तो व्यवसाय करा पण जास्त शिकून बोगस हिंडण्यात आता दिवस राहिले नाही 50ला माणसं मरत्यात तुम्ही 35 पर्यंत शाळेतच जाता शिकता कवर पुरीनं तुम्ही फार मोठ्या व्हा फक्त आजच्या कीर्तनात एक वाक्य आपलं ऐका ऐकाल मला माहिती तुम्ही तेवढं वाक्य ऐकलं शिवाय देणार आहे मला 100% मुली इंदुरीकरला शिवाय देत्या बा इंदुरीकर आम्हाला केसांवरून लय बोलतो कपड्यावरून लय बोलतो त्याच्या काय बापाचं जातं आम्ही कोणाचा हात धरून जाऊ त्याच्या काय बापाचं जातं पुरीनो माझ्या बापाचं काही जात नाही पण मी का मुलीचा बाप आहे मुलगी मला आहे मुलगा तुम्हाला मुलगी मला आहे आणि मुलीच्या बापाची व्यथा भाषण करून कळत नाही त्याला बापाचं हृदय लागतं तुमचं काय मत आहे 80% कीर्तनकारांनी फक्त आई बापाचं भांडवल केलंय रोज उठून तीच आई तोच बाप प्रत्येक कीर्तनकार अर्धा तास आई बापा बोलतोय पण लोकांच्या त्याच्या आई बाबा नाही बोल त्याच्या आई बाबा दिंडीत गेले बिनबिशीजन तो काय बोललो तू बोलू नका महिला मंडळ बापावर भाषण करू नका बापावर व्याख्यान करू नका तुम्हाला वाईट वाटेल महिला मंडळ मी तुमच्या मुलासारख्या मला एका दमात तुम्हाला शेवड्यात शिवाय देतील तेवढं द्या
पण बापावर कादंबऱ्या करण्याचे आणि बापावर कथा करण्याचे आणि बापावर भाषण करण्याचे दिवस राहिले नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. काय मत आहे? आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, मी तुमच्या मुलासारखं आहे. या 2-4 वर्षामध्ये राहू दे, या 2-4 वर्षामध्ये पुरीनी चांगल्या चांगल्या बापाच्या इज्जतीचा कचरा केला महाराज. हे ध्यानात ठेवा. पुरी इतक्या बिंडोक झाल्यात ह्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरांवर प्रेमच करीनं. एकदम भंगरी पोरगा, त्याच्या पगलात गुचिड्या, वन साइड भांग, आणि त्यालाच म्हणती इश्क ही मेरी जिंदगी है. या अडपाट नाही. पुरीनं तुम्ही प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. हे तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त बसणाऱ्या मुलींना पाया पडून सांगतो, जा पळून, आज जा, आत्ता कीर्तन संपलं मेसेज टाका जा. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या जा. आयुष्यभर हा बिचारा शेतकरी वर्ग कीर्तनाला बसलाय, परिस्थितीने गरीब असताना मोठा झालाय. फक्त पोरीनं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या बापाच्या आयुष्यात चूक सांगा मला, की त्यानं का असं पाप केलं का तुम्ही त्याला समाजातून उठवलं, एवढं उत्तर द्या जा. बन्यान म्हणाला तर फलटी करून घातलं, त्याची चूक आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्याने तुम्हाला मोठं केलं, ही चूक आहे का त्याची? अरे तुला प्रयोग वही घ्यायची तर त्यानं बाजारच्या भाजीपाल्यातून कट आणला आणि प्रयोग वही आणली, ही चूक झाली त्याची. पुरीनं तुमचा जन्म नव्हता झाला, तुमचा बाप व्हायला निघाला ना, तर तुमच्या आईनं डोक्यावर दगडं वाहिली आणि तुमच्या बापाने पायानं गाळ केला. पुरीनं तुमचा जन्म झाला ना, 15 मिनिटं तुमचा बाप हसत होता. का हसत होता माहितीये तुम्हाला? का हसत होता माहित आहे? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशीबवान असशील. तुमचा जन्म झाला तर त्याला मुलगी होण्यापेक्षा आईच्या आशीर्वादाची आठवण झाली. पूर्ण तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहिती आहे? पूर्ण पाय सपाट पसरायची आणि तुम्हाला पालथं झोपवायची आणि तांब्यानं पाणी तुमच्या अंगावर ओतायची. पण ओतताना 2 ठिकाणी पाणी घ्यायची, 2 बादल्यात. रडल्या तुम्ही तर थंड ओतायची आणि नाही रडल्या तर गरम ओतायची. हात एक होता पण बादल्या 2 होत्या. पुरीनं हा बाप आहे ना, हा बाप आहे ना पुरीनं. हा बाप काय करायचा माहिती आहे तुम्हाला? हातातलं पाणी तांब्या घ्यायचा आणि पुरीच्या पाठीवर ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने अशी चोळून आंघोळ घालायची, फडक्यात गुंडाळायची आणि झोळीमध्ये टाकायची. तुमचा बाप झोळीची दोरी ओढायचा आणि एका हाताने जेवायचा आणि एका हाताने झोके द्यायचा. पुरीनं तुम्ही बोलायला लागल्या ना, तुमचा बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागलं, तुमचा बाप वाकून चालायचा. पण पुरीनं तुमची रडायला लागले ना तुम्ही, हा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, पायाचे गुडघे आणि हात खाली टेकवायचा, हात. आणि पुरीनो तुमचा बाप घरात घोडा व्हायचा. हो, घोडा व्हायचा आणि तुम्हाला पाठीवर घेऊन फिरायचा. तुम्ही त्याच्या पाठीवर बसले ना, पुरीनो बसले ना, तो बाप तुमचे दोन्ही पाय त्याच्या पोटाला लागले की तो वरती हसायचा पुरीनो. तो तुमचे पाय त्याच्या पोटाला लागायचे पण तो वरती हसायचा. शर्ट फाटला ना पुरीनो, त्याला काहीच वाटलं नाही. त्याचे पाय घासले ना घरात, त्याला काहीच वाटलं नाही. पण पोरगी रडली ना तेव्हा त्याला वाईट वाटल्याशिवाय. पुरीनो तुमचं 10वीचं टाइम टेबल लागलं. आता 1 मार्चला परीक्षा आहे 10वीची. 3 मार्चला यंदा बदलले. 3 मार्च ते 23 मार्च. 3 मार्चला पेपर आहे पुरीनो. तुमच्या बापाने काय केलं माहिती का? ते टाइम टेबल लिहून घेतलं आणि ज्या दिवशी तुम्हाला पेपर आहे ना त्या दिवशी बाप लवकर उठायचा आणि मुलीला घेऊन पेपरला जायचा गाडीवर. आणि पेपर संपेपर्यंत आहे ना शाळेच्या गेटमध्ये बसून राहायचा. पेपर सुटला ना पोरीला घेऊन घरी यायचा, दणकून जेवायचा. पोरीनं तुम्हाला पाहायला पाहुणे आले
घरात बिचाऱ्याच्या ताटं कमी होते, शेजारच्या घरून ताटं आणले, सगळे माणसं जेव घातले आणि जेवल्यावर माणसं म्हणले मुलगीच पसंत नाही. खळखण हसला 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 गालात. आणि का हसला माहिती का? नशीब माझ्या पोरीचं लग्न जमलं, पैशाची जुळवाजुळव होईना, रात्रभर उशीमध्ये मुटकं गुंतून रडला. पण पोरीनं एक खरं सांगू, तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज स्पष्ट घरी गेल्यावर आता बापाला सांगा झोपायच्या अगोदर का माझं ह्या मुलावर प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तो बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करेल, पण त्याची इज्जत वाचवा. यावर तुमचं मत काय? स्पष्ट सांगा आजच्या आज. आता घरी गेल्या पप्पा आम्ही 9वी पासून झक मारतोय, मी तर त्याच्यावर प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. सांगून टाका. पण पाया पडून सांगू का, ह्या बिचाऱ्यांना फक्त गल्लीनं वरमान काढून जगू द्या. यावर तुमचं काय मत आहे? ए बापाचा शर्ट फाटला ना, काय वाटत नाही त्याला, पण मुलाबाळाकडून इज्जत गेली ना तर तो फक्त मरत नाही म्हणूनच जिवंत आहे, नाही तर मेलाच. आणि पुरीने ह्या 2-4 वर्षात काय झालंय त्यांना, तुम्हाला नक्की झालंय काय? बरं आता एवढंही मी बोललो तरी तुमच्यावर काही परिणाम होईल असं वाटत? गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, म्हणायची बैरवी म्हणा या अभंगातून महाराजांनी सुंदर असं आपल्याला ज्ञानदान दिलेलं आहे. मंडळ भरपूर खुश आहे. मंडळाच्या वतीने महाराजांना धन्यवाद. तसेच आग्राचं आमंत्रण आहे. येत्या 10 जानेवारी महाराष्ट्र राज्य वरकार महामंडळ आयोजित सत्यनारायणची महापूजा डोंगरीचा पाडा तलोजा. महाराजांचं कीर्तन आहे 5:30 ते 7:30 असं आग्राचं आमंत्रण तुम्हाला आहे. तसेच बाटे हायस्कूल ग्राउंड नवीन पनवेल 10 जानेवारी ते 17 जानेवारी असा 8 दिवसाचा कालावधी आहे. सर्वांनी कीर्तन सर्वांचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. मला आता एवढ्या गर्दीत ग्रंथ कोण घेईल?